नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. तर नक्कीच तुम्हाला थंबनेल वरून समजलंच असेल की आता जवळच आपल्या दत्त भक्तांसाठी खास अशी आकर्षणाची जी गोष्ट आहे ती म्हणजे गाणगापूरची यात्रा. तर ती येत्या 2 फेब्रुवारीला आहे. तर नक्कीच सर्वांनी याचा लाभ घेणं खूप गरजेचं आहे. पण नक्कीच आपल्याला जर मिळालं नाही तिथं जाणं, आपल्याला ती गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे की नक्की असं या यात्रेमध्ये असं काय खास वैशिष्ट्य आहे की जेणेकरून आपले पाय तिथं ओढले जातात किंवा आपण त्यांचं दर्शन घेण्यासाठी, त्या दत्ताचं दर्शन घेण्यासाठी, नृसिंह सरस्वती महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आपली पावलं आपोआपच त्या वाटेनं जाऊ लागतात. तर नक्की असं काय खास आहे हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. का इतकं त्या यात्रेला महत्व आहे आणि त्याचं पुढं म्हणजे ते 5 ते 6 फेब्रुवारी पर्यंत म्हणजे 4 दिवस अखंड तो सगळा काळ असतो, तो चालू असतो. त्यामुळे ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे. आणि हे माघ वद्य प्रतिपदेला ही यात्रेचा आरंभ होतो. म्हणजे आपली जी यात्रा आहे ती त्याची सुरुवात जी आहे ती 2 फेब्रुवारीला आहे. तर या दिवशी ती यात्रा आहे. आता आपल्याला जाणून घेणं गरजेचं की या यात्रेमध्ये असं वैशिष्ट्य काय आहे, त्या गोष्टी काय त्या आपण आज यातून जाणून घेणार आहोत. बघा, आपले जीवन कृतज्ञ करण्यासाठी, आपलं जीवन कृतकृत्य करण्यासाठी किंवा कृतज्ञ करण्यासाठी आपले गाणगापूरचे जे नृसिंह सरस्वती दत्त महाराज हे सदैव तत्पर तर असतातच किंवा आपल्याला ते वेळोवेळी जरी आपण तिथं पोहोचलो नाही तरी आपल्या मागे ते साक्षात तिथे असतातच. आणि खास लोकांना या गोष्टीचं आकर्षण का वाटतं, तर त्यावेळी जी गोष्ट घडलीये तेव्हापासून ते आज तागायत ही गोष्ट सदैव दिवसेंदिवस त्या गोष्टीची जी प्रचिती आहे ती वाढतच आहे, त्याची जी लोकप्रियता आहे ती वाढतच आहे. आणि हे काय आहे तर ती गोष्ट आज आपण जाणून घेणार. गाणगापूर ग्रामी श्री दत्तगुरु साक्षात रूपाने तिथं वास करतात किंवा साक्षात तिथे ते भगवंत वसलेले आहेत असं मान्यता म्हणण्यापेक्षा ते साक्षात तिथं आहेत आणि ते गुप्त रूपाने वास करत आहे. जरी आपल्या जसं की आपण आता दरवेळी दासबोध या ग्रंथामध्ये आपण या गोष्टीचं विवरण करत असतो की आपल्याला सगुण रूपामध्ये भगवंत दिसतात, त्यांची मूर्ती दिसते म्हणून आपण ती उपासना वगैरे सगळ्या गोष्टी करत असतो. पण जे नृसिंह सरस्वती महाराज आहेत, आपले दत्तगुरु आहेत, ते काय आहेत, निर्गुण रूपाने तिथे काय करत आहेत, वास करत आहेत किंवा ते सदैव आपल्या भाविकांसाठी, आपल्या भक्तांसाठी दर्शन देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि गाणगापूरचे महात्म्य हजारो वर्षांपासून आहे, पण ते उलट कमी झालेलं नाही तर दिवसेंदिवस त्याची प्रचिती काय होत चाललेली आहे, वाढतच चालली. प्रत्यक्ष देव गाणगापुरातच असल्याने हजारो भक्तांना त्यांच्या संकटापासून दूर करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. जेवढी काही संकट येतात ती सगळी आपल्यावर घेऊन भक्तांना पूर्णपणे त्यातून वाचवण्याचा प्रयत्न जे ते दत्तगुरु करत आहे. कोणीही जर तिथं श्रद्धेनं गेलं तर नक्कीच तिथं आपल्याला दत्तगुरु महाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त होणारच आहे. श्रद्धेनं गेलं पाहिजे, मनात तेवढी आत्मीयता असली पाहिजे, तळमळ असली पाहिजे भगवंताला भेटण्याची. आपल्याला यातून नक्कीच मार्ग मिळू शकतो, आपली जी काही अडीअडचणी आहे त्या सुटू शकतो. बघा, असं मान्यता आहे की याच गावात भीमा अमरजा नदीच्या संगमावर आहे ना, तर तिथं ते स्नान करून दुपारच्या वेळेत निर्गुण मठामध्ये, त्या मठ जो आहे त्या निर्गुण मठामध्ये कोणत्याही वेशात ते तिथं गुप्त रूपाने उपस्थित असतात. म्हणजे आपल्याला त्याचं दर्शन मिळू शकतं, पण ते आपलं तेवढं विवेक आपल्यात असणं गरजेचं आहे, तर त्या भगवंताचं दर्शन आपल्याला प्राप्त होऊ शकतं. अज्ञान ज्यावेळी आपल्यात असतं, ज्ञान असेल तर आपण विवेकानं ओळखू शकतो, पण अज्ञान रूपाने जर आपण विचार करायला गेलो तर भगवंत शेजारी असून सुद्धा आपल्याला त्याची मात्र ओळख पटणार नाही, कारण आपण तेवढं काय झालेलं असतो, तेवढा विवेक किंवा तेवढं ज्ञान संपादन केलेलं नाही. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट ओळखू शकत नाही, त्या परब्रह्मापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. त्यामुळे नामस्मरणात तल्लीन झाल्यावर त्यावेळी तुम्ही कोणत्याही रूपामध्ये भगवंत पाहू शकता. हे मात्र चराचरात देव आहे, सगळ्या गोष्टी आहेत ही अशी मान्यता आहे किंवा असं मानलं जातं, पण नक्की गाणगापूरमध्ये भगवंत सर्वत्र वास करत आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये तिथं वास करत आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी ज्यावेळी गाणगापूरमधून ते निघत होते शैल्य पर्वतावर, त्यावेळी त्यांनी त्यांच्या ज्या पादुका आहेत, ज्या त्यांनी जे परिधान दरवेळी करायचे त्या पादुका ज्या आहेत त्या शिष्यांकडे दिले आणि त्या निर्गुण पादुका त्या शिष्यांकडे ते ठेवून गेले. पण या निर्गुण ज्या पादुका आहेत त्या जरी निर्गुण असल्या तरी त्या सगुण रूपाने इथं वास करतील. या निर्गुण मठामध्ये त्या सगुण रूपामध्ये वास करतील. आणि येथे ज्यावेळी आपण तिथं जातो गाणगापूरमध्ये आणि त्या पादुकांचं आपण ज्यावेळी दर्शन घेतो त्यावेळी साक्षात आपण त्या
म्हणजे आपल्या दत्तगुरु महाराजांच्याच पायाला चरणांना स्पर्श करत आहोत असं आपल्याला साक्षात तिथं अनुभव मिळतो, साक्षात तिथं आपल्याला जाणीव होते. मनात कोणतीही शंका ठेवू नका, म्हणजे आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे असं दत्तगुरु महाराज वारंवार सांगायचे. आणि गाणगापूर येथे त्यांनी जवळजवळ 22 ते 23 वर्ष वास्तव्य केलेले. नृसिंह सरस्वती महाराज हे एक दत्तगुरूंचंच रूप आहे, पण त्यांनी त्यांचं जे वास्तव्य आहे तिथं 22 ते 23 वर्ष केलेले आहे. त्यामध्ये अशी बरीच सारी ठिकाणं आहेत की निर्गुण मठ आहे, त्यानंतर भस्म महिमा, अष्टतीर्थ महिमा, माधुकरी, संगमेश्वर मंदिर, तसेच औदुंबर वृक्ष, विश्रांती कट्टा, निर्गुण पादुका, या सर्व गोष्टींचं तिथं महात्म्य. सगळ्या गोष्टी तिथं अगदी छान पद्धतीने मांडल्या गेलेल्या आहेत. सगळीकडचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला कृतकृत्य झाल्यासारखं नक्कीच वाटतं. गाणगापूर परिसरात अष्टतीर्थाचा वास आहे. तर अष्टतीर्थ म्हणजे कुठली? तर षटकुल तीर्थ, नृसिंह तीर्थ, भागीरथी तीर्थ, पापविनाशी तीर्थ, कोटी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्रेश्वर तीर्थ आणि मन्मथ तीर्थ. तर भागीरथी तीर्थालाच काशी कुंड असे म्हटले जाते. आता याची देखील एक गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे ब्राह्मण भक्तांनी या ठिकाणी शंकराची आराधना करून महादेवाला प्रसन्न करून घेतले आणि त्यामुळे काशीची जी गंगा आहे ते इथं आणलेले आहे. गाणगापूरमध्ये या काशी कुंडामध्ये, म्हणून त्याला ते नाव पडलेलं आहे. काशीची जी गंगा आहे ती इथं आणलेली. आणि याच पापविनाशी तीर्थावर टेंबे स्वामी जे आहेत त्यांना श्रींचे म्हणजे दत्तगुरूंचे साक्षात दर्शन घडलं होतं या पापविनाशी तीर्थावर. आणि याच तीर्थावर म्हणजे या पापविनाशी तीर्थावर जी भगिनी होती, भगिनी म्हणजे तिचं नाव जे होतं तर रत्नाबाई, तिला कुष्ठरोगाने ती ग्रासलेली होती आणि तिला तिथं स्नान करायला सांगितलेलं. त्यामुळे तिची जी पातकी होती ती सगळी काही काय झालेली होती, नष्ट झालेली होती. आणि दिव्य निर्गुण पादुका म्हणायला गेलं तर साक्षात दत्तगुरूंचा त्यामध्ये अधिवास आहे, कारण ते त्यांनी चरणामध्ये आपल्या घातलेलं होतं. त्यामध्ये निर्गुण पादुका अशा होत्या की साक्षात त्याच्यामध्ये त्यांचा अधिवास आहे, ते साक्षात रूपाने तिथं बसलेले आहे. आणि आपल्यासारख्या भक्तांसाठी हा अगदी त्यावेळी दिलेला तो प्रसाद आहे, हजारो वर्षांपूर्वी दिलेला तो प्रसाद आहे आणि तो आजपर्यंत लोक अगदी आवडीने अनुभवत आहेत. या निर्गुण पादुकांचं महत्व काय? तर या पादुकांना केवळ अष्टगंधाचा लेप लावतात. अष्टगंध आणि केशरी यांचं लेपन करतात. पाण्याचा स्पर्शही करत नाही, म्हणजे त्या दोन गोष्टीने त्यांचं लेपन करतात. आणि त्याला संपटन म्हणजे बाहेरून आवरण केलेलं आहे, कारण ते पुन्हा एवढी वर्ष ठेवलेले. आणि ज्यावेळी त्याला लेपन करायचं असतं त्याच वेळी ते उघडलं जातं आणि इतर वेळी भक्तांसाठी ते दर्शनासाठी खुलं असतं. भक्त त्यांना आत लावून स्पर्श करून सगळ्या गोष्टी करू शकतात. म्हणून त्यांना लेपन कशाचं होतं? अष्टगंधाचं आणि केशर. श्री क्षेत्र गाणगापूरला दत्त भक्तांचे पंढरपूर असं देखील म्हटलं जातं. जिथे त्या निर्गुण पादुका ठेवलेल्या आहेत त्याच्या खाली एक तळघर आहे आणि या तळघरामध्ये स्वामी महाराज रोज ध्यानासाठी बसत असत. पण आता ती गुफा काय केलेली, बंद केलेली, तिथं कुणाला जाऊ देत नाही. आपण फक्त निर्गुण पादुकांचं जे दर्शन आहे त्या आवारामध्ये ते दर्शनच तेवढं घेऊ शकतो, पण या तळघरामध्ये कधीही जाऊ शकत नाही, कारण ते आता बंद केलेले. जिथं त्यांनी वास्तव्य केलं होतं ध्यानासाठी ते तिथं बसायचे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पिशाच विमोचनाचे हे महातीर्थ आहे. इथं भूतकेत्र ज्यांना लागलेली असतात ती उतरवली जातात. म्हणजे इतकं पावित्र्य आहे त्या मंदिराच्या आवारामध्ये की जर एखाद्या व्यक्तीला असं पिशाचाने भूताने जर झपाटलेलं असेल तर ते तिथं काढलं जातं. म्हणजे थोडक्यात काय, तर तिथं पिशाच विमोचनाचे हे महातीर्थ मानले जाते, सगळ्यात एकदम पवित्र तीर्थ. आणि याचं जे प्रदक्षिणा असते ती तेवढी सोपी नसते, कारण हा प्रदक्षिणेचा जो मार्ग आहे तो 5 किलोमीटरचा मार्ग आहे. तेवढ्या 5 किलोमीटरच्या मार्गामध्ये जो प्रदक्षिणा घालेल म्हणजे तो भगवंताच्या चरणी इतका लीन झालेला असेल तोच व्यक्ती या गोष्टी सगळ्या करू शकतो. कारण जर नामस्मरणात तेवढी आपल्या मनामध्ये ती श्रद्धा असणं गरजेचं आहे, त्यावेळीच आपण एखादी गोष्ट आपण व्यवस्थित पद्धतीने करू शकतो. पण बघा, दत्तगुरूंनी असंही देखील सांगितलेलं आहे की जरी तुम्हाला तिथं यायला भेटलं नाही तर साक्षात तुम्ही तुमच्या घरी बसून जरी माझं स्मरण केलं, माझं चिंतन केलं, तरी मी तुम्हाला दर्शन देऊ शकतो. याचा अर्थ काय? तुम्हाला त्यांचं जे सगुण रूप आहे त्यामध्ये दर्शन देणं महत्वाचं नाही, तुम्हाला त्यांचा वास एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या व्यक्तीमध्ये नक्कीच होऊ शकतो आणि तुम्हाला तुमचे मार्ग जे काही आहे ते नक्कीच सापडू शकतात. आणि आपल्याला या यात्रेला जाणं इतकं महत्वाचं आहे की या गोष्टी खूप म्हणजे आपल्याला जर वेळ मिळाला, आपल्याकडून जर होत असेल, शक्य असेल तर आपण हे करणं गरजेचं आहे. पण प्रत्येकालाच ती गोष्ट शक्य नसते. पण या दिवशी आपण काही खास गोष्टी आहेत, त्या विशेष गोष्टी आपण
त्याचं पालन केलं पाहिजे. त्यांनी बऱ्याच साऱ्या म्हणजे गोष्टी अशा केलेल्या आहेत की चमत्कारच म्हणावे लागतील. एका स्त्री इतकी म्हणजे वांस होती की तिला मूलच होत नव्हतं, पण ते तिथं गेल्यानंतर, त्यांचं दर्शन घेतल्यानंतर तिला लगेचच काय राहिलेलं आहे, मूल राहिलेलं आहे किंवा तिला पुत्रप्राप्ती घडवलेली आहे. खरंच आपण अशा कलियुगी जगामध्ये जर आज आपल्या मनामध्ये जर गाणगापूरच्या दत्त महाराजांची खरीच म्हणजे मनापासून जर इच्छा असेल तर आपण या यात्रेला जाण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. आणि जरी आपण या यात्रेला गेलो नाही तरी त्या दिवशी आपल्या दत्तगुरु महाराजांच्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत, म्हणजे त्यांच्या आवडीच्या गोष्टी म्हणण्यापेक्षा त्यांचं मत काय की तुम्ही एखाद्या भगवंताचं जर ध्यान करत असाल तर ते अगदी मनापासून करा, अगदी उत्कंठ भावनेने करा, त्यावेळी ते नक्कीच माझ्यापर्यंत येऊन पोचेल असं त्यांचं आश्वासन होतं. आणि वर्षातून एकदा तरी आपण म्हणजे जरी आपल्याला त्या यात्रेला भरपूर गर्दी असते, कारण दत्तभक्त लाखो स्वरूपात तिथे येत असतात, जात असतात, पण त्यावेळी तर खूपच जास्त गर्दी असते. मग नक्कीच आपल्या घरी लहान मुलं असतील तर आपण त्यावेळी न जाता इतर वेळी जरी गेलं तरी भगवंत आपल्याला साक्षात रूपाने तिथे भेटणारच आहे. त्यामुळं असं नाही की यात्रेलाच गेलं तर त्याच वेळी ते महत्व प्राप्त होईल, पण जेवढं शक्य होईल, आपल्याकडे लहान मुलं नसतील, काय नसेल तर आपण जाऊन येऊ शकतो. आपल्याला वेळ काढून आपण ती गोष्ट वर्षातून एकदा तरी करणं गरजेचं. आणि त्या दिवशी म्हणजे दत्तगुरु महाराजांचं जे आवडती गोष्ट होती ती पुरणपोळी. तर ओबड्डो असं म्हटलं जातं, कारण हे कर्नाटक राज्यात येतं गुलबर्गामध्ये, त्यामुळे ते तिकडं ते पदार्थ फेमस आहेत किंवा ते प्रसिद्ध आहे. ओबड्डो असं त्याला म्हटलं जातं. आणि त्यावेळी त्यांनी असं देखील सांगितलं होतं की श्रीशैल म्हणजे कर्दळी वनातून येथे अवतार कार्य ज्यावेळी त्यांचं संपणार होतं, म्हणजे शैल्य पर्वतावर ज्यावेळी ते जाणार होते, त्यावेळी त्यांनी कृष्णा नदीतून काय सांगितलंय तर कृष्णा नदीतून फुले निघतील असं वचन दिलं होतं. आणि जे त्यांच्या शिष्याने प्रसाद पुष्प म्हणून ते घेतलेलं आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कारंजामध्ये देखील आहे, नरसोबाच्या वाडीला देखील आपल्याला ते भेटू शकतं, औदुंबरला भेटू शकतं आणि गाणगापूर अशा एवढ्या ठिकाणी आपल्याला या सगळ्या गोष्टींचा म्हणजे आपल्या दत्तगुरूंचं दर्शन होऊ शकतं. आणि सगळ्यात तिथं महत्वाचं म्हणजे ती विभूती असते. विभूती म्हणजेच काय तर ती पवित्र राख असते, टेकडीवरून गोळा केलेली ती पवित्र राख असते, विभूती असते, ते परम निवासस्थान तिथं मानलं जातं. त्यामुळे तिथं गेला तर तुम्हाला ही विभूती तुम्हाला मिळू शकते. आणि म्हणजे ज्यावेळी आपण ती विभूती आपल्या शरीराला काही त्वचेचे रोग असतील, काही गोष्टी आपल्याकडून झाल्या असतील, चुकीचं घडलं असेल तर आपण ती लावून आपल्या मनातील ज्या काही शंका कुशंका आहेत त्या दूर होऊ शकतात. तर अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाणगापूर यात्रेची संपूर्णपणे माहिती घेतलेली आहे. आणि आपल्या दत्तगुरु महाराजांच्या वर मनापासून जर आपली श्रद्धा असेल तर तेवढी आपण आराधना आपण केली पाहिजे. तर आपल्याकडून हे नक्कीच घडेल अशी आपण सर्वजण आशा करूया. आणि आपण आपल्या या यात्रेला जाण्याचा नक्की पुरेपूर प्रयत्न करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला तर नक्कीच या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.